पडलं ऊन आला राम नवमी सण ते घेण्या साईंचं दर्शन लय आतुरलं या मन हे भक्त जीवन भवन हे साई राम बोलती हे भक्त जीवन भवन हे साई राम बोलती कशी बाय हलत डुलत साई पालखी चालती कशी बाय हलत डुलत साई पालखी चालती बरेच जण गेले असतील बाबांपर्यंत पोहोचले असतील जेव्हा आपण त्या शिर्डीला बाबांपर्यंत चालत जातो पदयात्रा करतो 10 दिवसांची आणि सुख दुःख घरदार संकट जे काय आहे आपल्यावर ते सगळं घरीच सोडतो आणि बाबांच्या वाट्याला लागतो तो बाबा कधी दिसेल आणि मी त्याला कधी भेटेल आणि माझं मन भरून येईल आणि माझं अंतःकरण तिथं खोलेल यासाठी आपण शिर्डीला जातो आणि आपलं सुख दुःख जे गारण आहे ते बाबांच्या चरणी मांडतो आणि जेव्हा शिर्डीत एक पदयात्रे 10 दिवसाचा प्रवास करून त्या बाबांच्या चरणाला जातो तेव्हा त्याचं अंतःकरण काय सांगतात शब्दांकडे लक्ष असू द्या हो
शिर्डीता पायी पायी ती दिसू लागली फार कमाई ए झाली दर्शनाची घाई ए देहभान उरलं नाही देहभान उडत नाही बाबांचरणी मन भरून येतं हे आलो शिर्डीता पायी पायी ती दिसू लागली द्वार कमाई हे झाली दर्शनाची घाई हे देहभान उरलं नाही असा पालखीचा प्रवास हा सुख देतो प्रत्येकास हा चेतन गातो खास त्या गुरुचंदनाचा दास मग जेव्हा गावभरात बसतो तेव्हा भक्त काय करतो हे साई समाधीवरी साई बाबा साई बाबा साई बाबा साई हे साई समाधीवरी हे अंतकैन खोलती त्या बाबांच्या हे समाधीवरी हे भक्त अंतकैन खोलती कशी बाय हालत डुलत साई पालखी चालती कशी बाय हे भक्त जीवन भावन साईराम बोलायचं एका आवाजात संजय आयरे दादा यांना पण पटलंय काय हे भक्त जीवन भावन हे भक्त जीवन भावन दादा पाठचे नाहीत